नमस्कार, न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पाचशे ठळक बातमी. वाढतं वय, बदलती जीवनशैली, मानसिक अशांतता अशा अनेक कारणांमुळे सध्या स्त्री आणि पुरुषांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागत आहे. संधिवात हे त्यातीलच एक असह्य करणारं दुखणं. 40 नंतर स्त्रियांमध्ये तर 60 नंतर पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शरीरातील जॉईंट्स मधील ल्युब्रिकेशन, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडांमधील वंगण जेव्हा संपायला सुरुवात होते त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे ह्यातील पीडा अधिकच असह्यनीय होऊ लागते. त्यातूनच कंबरदुखी, टाचदुखी, पाठदुखी, हातापायांना मुंग्या येणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. तुम्ही जर या त्रासापासून पीडित असाल तर आता चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण सक्सेस लाईफ मार्केटिंग कंपनी संधिवातावर एक रामबाण उपाय घेऊन आली आहे. सक्सेस ऑर्थो पावडर. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे गुण असलेले हे पावडर आपल्याला देते संधिवातापासून त्वरित आराम. तर आता सक्सेस ऑर्थो पावडरला करा हाय आणि संधिवाताला करा कायमचं बाय. नमस्कार, मी डॉक्टर पृथ्वीराज मेथे, IMA मिरज सेक्रेटरी व आमच्या मॅडम डॉक्टर रनवडे मॅडम IMA मिरज अध्यक्ष. आम्ही आज इथे डोंबिवली येथील झालेला जी घटना आहे, जी अतिशय निंदनीय आहे, डॉक्टरांवरील हल्ला झाला तोही एका नगरसेवकाकडून, याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर असे लोकप्रतिनिधी जर असा हल्ला करायला लागले तर फार एक चुकीचं उदाहरण आपण समाजासमोर ठेवतोय. नक्कीच पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आणि त्यांना अटक केलं, पण तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहिलं असेल तर लगेचच तेच पोलीस सरकारी वकिलांबरोबर त्यांची काही शाब्दिक चकमक होते आणि त्याच्यामध्ये असं दिसून येतं की आरोपीला VIP ट्रीटमेंट दिली जात आहे आणि सरकारी वकिलांना हटवलं जात आहे किंवा धक्काबुक्की केली जात आहे. यातून ती कारवाई कितपत ॲक्च्युअलमध्ये दाखवण्यासाठी किती आहे आणि मुळात खरोखर कारवाई काय आहे याचं सखोल चौकशी झाली पाहिजे. मी योग्य त्या अधिकाऱ्यांना, योग्य त्या नेत्यांना जे याच्यावर कारवाई करण्यासाठी जे कोण ऑथॉरिटी आहे त्यांना विनंती करतो की याच्यामध्ये खरंच लक्ष घालावं, योग्य त्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हावी व जर अशी मारहाण आणि किंवा अशा घटना जर परत घडत असतील तर एक क्षमता आहे डॉक्टरांची की त्यांनी किती सहन करावं. आणि अशी जर घटना घडत असेल तर याचा तीव्र निषेध किंवा तीव्र प्रतिकार इथून पुढून डॉक्टरांकडून ही होणार आहे, अशी मी सर्व डॉक्टरांच्या वतीने आज तशा प्रकारची प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की आता डॉक्टर गप्प बसणार नाहीत. डोंबिवली येथे ऑन ड्युटी डॉक्टरवर जो निर्घुण हल्ला झाला नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून, त्याचा IMA सांगलीतर्फे, IMA मिरजतर्फे आणि सर्व GP फोरमतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्यांना अटक झालेलीच आहे, पण त्यांच्यावर योग्य ॲक्शन पण घेण्यात यावी. या हल्ल्याचा डॉक्टरांच्या मानसिकतेवर प्रचंड आघात झालेला आहे. त्यामुळे डॉक्टर सगळीकडे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये काम करायला, इमर्जन्सी काम करायला घाबरत आहेत आणि याचे पुढच्या आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. याची सरकारने वेळीच दखल घ्यावी. डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या नेत्यांचा निषेध असो.